नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 6 एप्रिल 2026. काल दुपारनंतर हरभऱ्याच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले. पुणे बाजार समितीत हरभऱ्याला तब्बल 7,000 रुपयापर्यंत दर मिळालेला आहे. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुणे बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे 45 क्विंटल. किमान दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,500 रुपये आणि कमाल दर 7,000 रुपये. सिन्नर हिवरगाव बाजार समिती आवक झाली 1 क्विंटल. किमान दर 4,851 रुपये, सर्वसाधारण दर 4,900 रुपये, कमाल दर 5,211 रुपये. त्यानंतर आहे तुळजापूर बाजार समिती आवक झाली 75 क्विंटल. किमान दर आहे 5,200, सर्वसाधारण दर आहे 5,300 आणि कमाल दर आहे 5,500. लातूर मुरुड बाजार समिती आवक झालेली आहे 120 क्विंटल. किमान दर 5,151 रुपये, सर्वसाधारण दर 5,200 आणि कमाल दर आहे 5,251. अकोला लोकल बाजार समिती आवक झाली आहे 1,884 क्विंटल. किमान दर आहे 5,000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 5,400 रुपये आणि कमाल दर आहे 5,640 रुपये. नागपूर लोकल बाजार समिती आवक झालेली आहे 1,563 क्विंटल. किमान दर 4,900, सर्वसाधारण दर 5,339 रुपये, कमाल दर 5,486 रुपये. मुंबई बाजार समिती आवक झाली आहे 8,076 क्विंटल. किमान दर आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7,200 रुपये, कमाल दर आहे 7,075 रुपये, 7,500 रुपये. आयल्यानगर बाजार समिती आवक झाली आहे 122 क्विंटल. किमान दर 4,600, सर्वसाधारण दर 5,000, कमाल दर 5,000. मित्रांनो, सध्या हरभऱ्याच्या दरात चांगली हालचाल दिसत आहे. अशाच रोजच्या ताज्या बाजारभावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण जाणून घेणार आहोत आजचे ताजे सोयाबीन, कापूस आणि कांद्याचे टॉप 5 बाजारभाव. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या बाजारात सर्वात जास्त भाव मिळतो आहे. मित्रांनो, सध्या सोयाबीनचे बाजारभाव थोडे स्थिर आहेत, पण काही मंड्यामध्ये चांगली तेजी दिसत आहे. महाराष्ट्रातील सरासरी भाव सुमारे 4,300 ते 5,200 प्रति क्विंटल दरम्यान आहे. टॉप 5 मार्केटमधील भाव बघा. कारंजा मार्केटमध्ये 5,200 ते 5,440 रुपये भाव चालू आहे. परली वैजनाथ 5,300 ते 5,500 रुपये भाव चालू आहे. नांदेड 5,050 ते 5,300 रुपये भाव चालू आहे. सिन्नरमध्ये 5,280 ते 5,330 रुपये भाव चालू आहे. लासूर स्टेशनमध्ये 5,100 रुपये ते 5,150 रुपये भाव चालू आहे. म्हणजे सध्या 5,000च्या वर भाव स्थिर दिसतोय. काही ठिकाणी 5,500 पर्यंतही भाव जातोय. मित्रांनो, कापसामध्ये सध्या चांगली मागणी आहे आणि भाव स्थिर आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सरासरी कापूस भाव 7,000 ते 7,700 रुपये प्रति क्विंटल आहे. टॉप 5 मार्केटमधील भाव बघा. तर रतलाम या मार्केटमध्ये 6,700 ते 7,625 रुपये भाव चालू आहे. खंडवा 7,050 ते 7,275 रुपये भाव चालू आहे. अमरावती 6,800 ते 7,500 रुपये भाव चालू आहे. अकोल्यामध्ये 7,000 ते 7,600 रुपये भाव चालू आहे. यवतमाळ 6,900 ते 7,500 रुपयापर्यंत भाव चालू आहे. कापसामध्ये सध्या 7,000 प्लस मजबूत सपोर्ट आहे. पुढील काळात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, आता पाहूया कांद्याचे ताजे बाजारभाव. मित्रांनो, कांद्याचे भाव सध्या थोडे कमी आहेत, पण काही मार्केटमध्ये सुधारणा दिसते. महाराष्ट्रात सरासरी कांदा भाव 1,200 रुपये प्रति क्विंटल चालू आहे. टॉप 5 मार्केट भाव. लासलगाव 1,100 ते 1,400 रुपये चालू आहे. पिंपळगाव 1,000 ते 1,300 रुपये भाव चालू आहे. सोलापूरमध्ये 900 ते 1,200 रुपये भाव चालू आहे.
नगरमध्ये 800 ते 1100 रुपये भाव चालू आहे. पुण्यामध्ये 900 ते 1200 रुपये भाव चालू आहे. कांद्यामध्ये अजूनही दबाव आहे, पण पुढील महिन्यात वाढीची शक्यता आहे. सोयाबीन सध्या स्थिर आहे, पण तेजीसुद्धा आहे त्याच्यामध्ये. कापूस मजबूत बाजारभाव. कांदा कमी भाव, पण वाढीची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांसाठी खास सल्ला दिलेला आहे. सोयाबीन 5200 असेल तर विक्री विचार करा. कापूस थोडा होल्ड करा, भाव वाढू शकतो अजून. कांदा स्टोरेज असल्यास थांबा. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज सर्वात जास्त भाव कुठे आहे? तर सोयाबीन परळी वैजनाथ 5500 रुपयापर्यंत भाव चालू आहे. कापूससाठी रतनलाम 7600 रुपये भाव चालू आहे. आणि कांद्यासाठी कांदा लासलगाव 1400 रुपयापर्यंत भाव चालू आहे.